नमस्कार, नाशिकचा शेफमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इतकी जबरदस्त अशी रेसिपी बघतोय ना. तर काय करायचं, 4 गाजर घ्यायचे, त्याला स्वच्छ आहे ना धुवून घ्यायचं बरं का, एकदम स्वच्छ धुवायचं. आणि आता काय करायचं, आपल्याला त्याच्यावरचं ना हे दोन्ही भाग ना कापून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. ह्या अशा पद्धतीने ना ते सगळ्या गाजरचे आपल्याला व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे गाजर ज्यावेळेस घ्याल ना तुम्ही, तर हा जो व्हाईट कलरचा भाग आहे ना पांढरा, हा खूप जास्त नको आहे. म्हणजे असा एकदम असा टोकाला आलेला नको आहे, नाही तर आहे ना ते गाजरची स्वीटनेस त्याच्यात कमी होऊन जाते मग. आणि छान लाल गाजर घ्यायचे. तर बघा, अशा पद्धतीने मस्त छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्याचे. आणि त्याला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं. आता आपल्याला हे सगळे ना मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. आता त्याच्यामध्ये ना 1 वाटी आपल्याला दूध घालायचं आहे. आणि दूध आहे ना फुल फॅट क्रीम असलेलं दूध घ्यायचं. आणि आता याला आपल्याला एकदम फाईन करायचं, एकदम बारीक करायचं, पूर्ण पेस्ट करून घ्यायची त्याची. तर हे बघा, मिक्सरमध्ये ना त्याला हे इतकं एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची. आणि आता काय करायचं, 1-2 चमचे ना एका वाटीत आपल्याला आहे ना हे काढून घ्यायचे, 2 चमचे. आता हे का काढले हे तुम्हाला मी नंतर सांगतो. आता काय करायचं, एक कढई घ्यायची. त्याला आहे ना गॅसवर नाही ठेवायचं. अगोदर त्याच्यामध्ये ना 1 ते 1.5 चमचा ना आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा 1 ते 1.5 चमचा साखर आपल्याला टाकायची आहे त्याच्यात. आणि हे गाजरचं जी पेस्ट आपण केली ना दुधाची आणि गाजरची, ती सगळी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. त्या मिक्सरच्या भांड्यातली सुद्धा चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे. आता 1 वाटी रवा आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे, 1 छोटी वाट्या या आकाराची. आणि 1 वाटी दूध आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. हे पण फुल फॅट मिल्क आहे बरं का. आणि आता कढई जी आहे ना ती गॅसवर ठेवायची आहे. आणि आपल्याला हे संपूर्ण आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळंचे सगळं आहे ना मिक्स करायचं आहे. गॅस सध्या आहे ना फुलवरच राहू द्या बरं का, मोठाच राहू द्या गॅस. आणि जेव्हा हे व्यवस्थित गरम होईल ना त्यावेळेस गॅसचं टेम्परेचर जे आहे ते मीडियम करायचं. आता सध्या याला सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम एकत्रित. ही रेसिपी ना तुम्ही एक वेळेस ट्राय करा मित्रांनो. हिवाळ्याची एकदम स्पेशल अशी रेसिपी आहे. तर आता हे व्यवस्थित आता आपलं हळूहळू गरम व्हायला लागलेलं आहे. याला आणखी थोडंसं गरम होऊ देऊ. याच्यातनं ना थोडीशी उकळी फुटू देऊ. म्हणजे एक बबल्स असतात ना, असे सेंटरला बबल्स दिसतील तुम्हाला, ते बबल्स निघू द्यायचे. आणि मग गॅसचं टेम्परेचर मिडियम करायचं आहे. त्याला सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे, सारखं मिक्स करत राहायचं आहे. फोल्ड करायचं आणि मिक्स करायचं आहे बघा, अशा रीतीने फोल्ड करायचं आहे, मिक्स करायचे. ते पूर्ण त्याच्यातलं आहे ना पाणी, जे दूध आहे ना लिक्विड, ते पूर्ण आटवून घ्यायचं आपल्याला. मीडियम टेम्परेचरवरच करायचं आहे सगळं. तर बघा 8 ते 9 मिनटं झालेत. आणि मी त्याला मीडियम टेम्परेचरवर एकदम व्यवस्थितरित्या आहे ना कुक करून घेतो आहे, शिजवून घेतो. आणि किती घट्ट झालं आहे बघा. आणि हे असं त्याच्या किनारा जे आहेत ना त्या सोडल्या पाहिजे त्यांनी. हे बघा, तर ही कन्सिस्टन्सी पाहिजे. एक 7-8 मिनटं 9 मिनटं कमीत कमी मीडियम टेम्परेचरवर तुम्हाला लागतील ह्या स्टेजला पोहोचायला. आता त्याला ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हे सगळं काढल्यानंतर ना कढईला याच्यामध्ये पाणी टाकायचं पूर्ण. आणि त्याला 1-2 तास भिजू घालायचं, म्हणजे हे पण निघून जातं सगळं. तर बघा, त्याला असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं आहे ना पसरून घ्यायचं आहे. आणि आता याला थंड होण्यासाठी ठेवायचं आपल्याला. याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थंड होऊ द्यायचं आहे. आता एक कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 लिटर दूध घ्यायचं आहे. फुल फॅट मिल्क, ठीक आहे, लो फॅट नाही, फुल फॅट घ्यायचं आहे. त्याने टेस्ट मस्त लागते. आणि आता या दुधाला ना आपल्याला उकळी फुटू द्यायची आहे. आणि नंतर याला पूर्ण अर्ध आटवून घ्यायचं आहे. 1 लिटरचं आपल्याला अर्धा लिटर करायचं आहे, आटवून घ्यायचं आहे. तर बघा मस्त कोमट झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला त्याला मळून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित.
हे जर हाताला थोडंसं चिटकत असेल ना तर काही काळजी करू नका, नंतर निघून जातं ते. किंवा मग थोडंसं हाताला तूप लावायचं आणि मग मळून घ्यायचं त्याला. तर बघा व्यवस्थित मळून घ्यायचं त्याला एक जवळपास 2 मिनटं आणि नंतर त्याला असं सेट करून घ्यायचं स्पॅच्युलाच्या सहाय्यानं. आता काय करायचं आपल्याला, त्याचे ना असे छोटे छोटे गोळे काढायचे हे असे, आणि त्याला ना छोटे छोटेसे असे ना हे बघा असे बॉल्स करून घ्यायचे हे अशा रीतीने एवढे छोटे. परत एकदा बघा, आणि हाताला चिटकत असेल ना तर थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा बरं का, टेन्शन नाही घ्यायचं. छोटे छोटे हे असे गोळे करून घ्यायचे हे असे. तर बघा दूध आपलं 1 लिटर दूध होतं, त्याला अर्ध्यापेक्षाही कमी आटवलेलं आहे मी. किती सुंदर दिसतंय बघा. मीडियम गॅसवरच आटवलेलं आहे बरं का. एक जवळपास 20 मिनिटं मला लागलेत हे पूर्ण दूध आटवायला. आता काय करायचं, त्याच्यामध्ये आपण हे गाजर आणि दुधाची जी पेस्ट काढली होती ना ती टाकायची. त्याने काय होतं, एक कॅरेट फ्लेवर, गाजरचा एक छान फ्लेवर त्या दुधामध्ये येतो खाताना. त्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्याचा रंग बघा आता, हे बघा बघा कसा रंग चेंज झाला आहे. त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता, एक 5-5, 6-6 काजू, बदाम आणि पिस्ता असे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आणि ते टाकायचे. हे बघा इथे जायफळ आणि विलायचीची पावडर आपण खलबत्त्यामध्ये केली ते टाकून घ्यायचं फ्लेवरसाठी. आणि 2 चमचे साखर आपल्याला त्याच्यात टाकायची. आणि आता त्याला एकत्रित करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. गॅसचं टेम्परेचर मिडियमच राहू द्या, गॅसचं टेम्परेचर अजिबात वाढवायचं नाही. आणि आता याला आणखी एक 5-6 मिनिटं आपण आटवून घेऊ. तर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली बासुंदी किती सुंदर दिसते बघा. एकदम 1/3च राहिलेली बरं का, म्हणजे जवळपास 60 ते 65% दूध आपण आटवलं आहे आणि एकदम घट्ट करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये हे जे आपण बॉल्स बनवलेत ना कॅरेटचे, गाजरचे, ते आपल्याला त्याच्यामध्ये हळूहळू असे सोडायचे. तर असं त्याच्यामध्ये ते बॉल्स टाकून घ्यायचेत आणि ही बासुंदी त्याच्यावरती आपल्याला हळूहळू अशी सोडून घ्यायची. आणि एक 2 ते 3 मिनटं आपल्याला फक्त हे भिजू घालायचे बासुंदीमध्ये. आणि मग हे असे हे बघा मस्त एका वाटीत घ्यायचे आणि त्याच्यावरती अशी बासुंदी सोडायची मस्त. आणि ह्या सुंदर रेसिपीचा आस्वाद घ्यायचा आहे. हे बघा मी तुम्हाला आहे ना फोडून दाखवतो. हे बघा बापरे बाप. एक वेळेस ट्राय करून बघा मित्रांनो, इतकी सुंदर लागते ना, खरंच सांगतो तुम्हाला, खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे.